हास पहिले हास 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 हास. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी विंगळकर ब्लॉग. तर नवीन असेल तर सर्वात आधी सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा. तर कालचा ब्लॉग जो आहे तो मोठा होत होता, म्हणून मग हा देवकुंडीपासून ब्लॉग वेगळा केलेला आहे. तर शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि आज आहे रिंग सेरेमनी, साखरपुडा, सोबतच आमचा मस्त DJ वाला डान्स आणि त्यातच देवकुंडीसुद्धा. तर बघा नक्कीच. केशवाय नारायण माधवाय गोविंदाय विष्णवे नमः. तर तिकडे चालू होती देवकुंडीची पूजा आणि आम्ही सगळे बहीण भाऊ बसलेलो होतो इथे. आणि कालच्या ब्लॉगमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की माझा दादा दुबईला राहत होता, तर त्यांनी तिथली जी करन्सी आहे ती आणलेली होती आणि आम्ही तेच बघत होतो आणि बसलो होतो गप्पा गोष्टी करत. आणि काजलला सोबतच थोडंसं एक हे करणं की आता तुझा पण नंबर लागू दे म्हणून नेक्स्ट लग्नासाठी. तर या ताईला तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलं नाही, ही आहे माझी मावस बहीण, म्हणजेच नेहा ताई आणि काजलची बहीण. ही थोडी लेट आली होती म्हणून कालच्या व्लॉगमध्ये तुम्हाला काही दिसलेली नाही आहे. आणि देवकुंडीची पूजा चालू होती, इथे 5 जणींची गरज होती, तर मग मी गेली तिथे. आणि जेव्हा या कुंड्यांमध्ये देवकुंड्यांमध्ये पाणी सोडलं जातात, तर तेव्हा 5 जणी म्हणजे 5 जणी सुवासिनी पाहिजे असते. मला करायची होती रील, आणि रील करता करता सगळेजण होते ना, तर मी ना असं विसरूच जात होती. चला आता आहेर चालू आहे, त्याच्यामुळे मी चाललेली आहे हे घेऊन. पाय नाही दिला तुझ्या पाईपवर जरा, समजलं का? मस्त हवा वगैरे सुटले. मी एक रील पण करून घेतली, छान मस्त छान लाल लाल बांगड्या घातलेल्या आहे. तर खाली थोडं कम्फर्टेबल वाटत नव्हतं म्हणून मग मी गेली वर, आणि वर छान मस्त आयफोन भेटलेला होता आपल्याला, तर त्यामध्येच रील करून घेतली. आणि त्याच्यानंतर इथे अहेर वगैरे चालू झालेले होते, मला सगळे आवाज येत होते, मग मी आली ते अहेर करायसाठी. तर अहेर वगैरे झाले आणि मग आम्ही तसंच मस्त वान्स करायला लागलो. संध्याकाळी रात्री होता DJ, लवकरात लवकर लागला कारण की त्याही नंतर मग होतं साखरपुडा वगैरे, तर ते होतं हॉलमध्ये. तर आम्हाला इथे पट्टापट मस्त वान्स करून जायचं होतं मग हॉलमध्ये. आणि तिकडे आमच्या नवरीबाई पण आलेल्या होत्या. तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की माझ्या मामी भावाच्या लग्नाची सुरुवात जी आहे ते डान्सपासूनच झाली आणि एंडसुद्धा डान्सपासूनच झाला. तर आज होती हळद, आणि हळदीच्या दिवशी रात्री DJ नसणार म्हणजे विषयच संपला. तर मस्तचा DJ वगैरे होता आणि आम्ही कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता मस्तचा वान्स केला. नवरदेव, पूर्ण फॅमिली, सगळेच जण, एकूण एक जण कोणीच नाही सुटलं डान्स करण्यापासून. आणि संगीतच्या कार्यक्रमाची काही म्हणजे हेच नाही, विषयच नाही, कारण की इथे रोजच संगीत असल्यासारखं चालू होतं आणि रोजच वान्स चालू होते, ते पण कुठल्याही प्रकारची प्रॅक्टिस न करता. आणि सर्वच जण डान्स करत होते, कारण की सगळेजण आतुरतेने वाटच बघत होते की आमच्या मामाच्या मुलाचं लग्न कधी ठरणार आणि कधी आम्ही सगळेजण एन्जॉय करणार. तसेच त्याच्या मावस बहिणी वगैरे सगळेच जण वाट बघत होते आणि मस्तच सगळं पूर्ण लग्न जे आहे सर्व एन्जॉय केलेलं आहे. तर मस्त इथे वान्स चालू होता आमचा. आणि मला दिसले आमचे भाऊजी, आणि हे आहे आमच्या म्हणजे माझ्या मामाकडल्या परिवारातले एकुलते एक जावई आणि आमची भाऊजी. तर त्यांना कसं सोडायचं, तर त्यांना मस्त घेऊन डान्स केला. आणि ते पळत होते म्हणून मग मी काय केलं, त्यांची टी-शर्ट पकडून ठेवली आणि चला नाचा म्हणलं, आता म्हणलं तुम्ही.
तर आमचे डान्स वान्स झाले आणि मग गेली मी घरी साखरपुडाची तयारी करायसाठी. तयारी वगैरे करून आली. मी म्हटलं आता इकडे इथून जायचे असणार सगळेजण, तर आपण यांच्यासोबत मिळूनच जाऊ म्हटलं. पण गोष्ट अशी झाली की सगळेजण चालले गेले होते हॉलमध्ये आणि मग मीच एकटी राहिली होती आणि पोरं होते इथे, त्यांची डान्स करण्याची काय म्हणते त्याला इच्छा पूर्ण झालेली नव्हती म्हणून. आणि डीजेचा टायमिंग पण व्हायचाच होता आणि इकडे माझे मामी भाऊ आणि राहुल वगैरे डान्स करत होता. तर मला पण त्यांनी जाऊ दे म्हणे, तिकडे जाऊन काय करते आमच्यासोबत थोडासा डान्स वान्स करून घे म्हणे. मग मी थोडासा त्यांचा मान ठेवून थोडासा डान्स वगैरे करून घेतला आणि त्यानंतर आलो मी हॉलमध्ये. आणि आल्यानं मला इतकी जास्त भूक लागलेली होती. सकाळपासून आता तुम्ही बघतच आहे काय 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 चालू आहे. आणि आता थोडंसं असं ना असं गोड खायची क्रेविंग झाली होती किंवा एक आवश्यकता म्हणून गोडची आवश्यकता होती. तर छान मस्त असा लाडू होता इथे बुंदीचा, तर ते घेतला मी सर्वात आधी आणि मस्तपैकी खाऊन घेतला. आणि जेवण वगैरे तर आम्ही साखरपुड्याच्या आधीच करून घेतलं. तर आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता होणार आहे साखरपुडा. तर आता होणार आहे साखरपुडा आणि त्याचीच वाट बघत आहे मी की आता ते कधी होणार म्हणून. कारण की एक तर एवढा डान्स वान्स झाला आणि आता थकल्यासारखं वाटत आहे थोडंसं. तर घरी जाणार आणि कधी झोपणार वाट बघत आहे. तर बघू आता सगळ्यांची जेवणं झाल्यानंतरच साखरपुड्याला सुरुवात होणार. इकडे पंडितची पूजा वगैरे वाढत आहे आणि आमची सोबतच वाट बघणं सुद्धा सगळे मंडळी बसलेले आहे. आणि बघू शकता सगळ्यांचे चेहरे सगळे थकून आहे. पण आता कसं कार्यक्रम वगैरे म्हटल्यावर काही कार्यक्रम उशिरा असतात, काही लवकर असतात, तर त्यामुळे थोडाफार उशीर होतोच आणि झोपा येतातच. पण कार्यक्रम पार पाडल्याशिवाय झोपेला असते सुट्टी. तर तसंच मग आम्ही हा जो कार्यक्रम आहे तो छानपैकी असा पार पाडून घेतला. आणि आलेली आहे आमची नवरीबाई. तुम्हाला सांगते खरंच आमची नवरी नवरदेव दोघंही जण इतके हसरे आहे ना, दोघंही जण असेच कायम हसत राहा मस्त. पिंकी दे पाहिजे दे पटकन दे. नोटा असली असन ना जी, असली असन ना. बापरे एकदम 100 वाचली त्याची.
पकडून येतो त्याला टाळ्या वाजवा म्हणा. छान दिसत आहे ना बरोबर. हा मोठा कर रे. आ आ हास पहिले हास 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 हास. तर मंडळी झालेला आहे पूर्ण कार्यक्रम आणि जेवण तर आम्ही आधीच करून घेतलेलं. आता फक्त झोपेची गरज आहे. तर चला मग मंडळी, आता हे इथला कार्यक्रम वगैरे झाला आणि आता जाते मी घरी. आणि घरी आल्यानंतर जो काही मी थोडाफार मेकअप केलेला होता तो काढून घेतला. माझं आयलायनर तर असंच निघून जाते, तर त्याचा काही प्रश्न नाही आहे. पण बाकी जे चेहऱ्यावर प्रोडक्ट लागलेले असतात तर ते छान ऑइलनी मसाज करून काढून घेत असते. मस्त नारळाचं तेल घ्यायचं आणि ते छानपैकी असं चेहऱ्याला घासून काढायचं. पण मी तर नारळाचं तेल आहे म्हणून एक बॉटल नारळाची आहे, नारळाच्या तेलाची बॉटल आहे, त्यामध्ये यांनी काय केलं याचं तेल टाकून ठेवलेलं आहे. एक मस्टर्ड ऑइल असते ना ते टाकून ठेवलेलं आहे. तर तेच मग माझ्या हाती लागलं. मग मी काय केलं, होटाला वगैरे लावून घेतलं ते आणि छान ते पण पुसून काढलं. पण त्याने काही व्यवस्थित निघालेलं नाही, म्हणून मग गेली मी नारळाचं तेल आणायसाठी आणि ते छान मस्त असं चेहऱ्यावर पूर्णपणे स्प्रेड करून घेतलं. शानूची पण तयारी वगैरे काढून ठेवलेली आहे आणि छान चेहरा स्प्रेड करून झाल्यानंतर त्याला छान अशी मसाज करून घेतली. आणि खरंच तेलाने पटकन निघून जाते. कुठलंही किती डार्क मेकअप असला ना तरी पण छान तेलाने मसाज करून घ्यायची, पूर्णपणे व्यवस्थित निघून जाते. किंवा मग मेकअप रिमूव्हर आहेच, पण ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी छान असंही पद्धतीनं तुम्ही काढू शकता मेकअप. आणि यांचा मी चांगला कोरा रुमाल जो असते ना तो घेतलेला आहे. तरी मला तेच रागवत होते की माझा रुमाल तू विनाकारण बेकार करून टाकला असं तसं म्हणून. आता मी म्हटलं आता तुम्ही मला काहीच म्हणू नका, कारण मी खूप जास्त थकलेली आहे, तर मला फक्त माझं काम करू द्या म्हणून. तर असं आहे मंडळी. चला मग आता उद्या आहे लग्न आणि छान अशी झोप घ्यायची आहे, जेणेकरून चेहरा जो आहे तो व्यवस्थित दिसला पाहिजे. चला मग मंडळी, आजच्या व्लॉगला करते मी इथेच एंड. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा लग्नाच्या व्हिडिओ.